शक्तीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ मानले जाणारे शक्तिपीठ म्हणजेच सप्तशृंगी. 3.5 शक्तिपीठांपैकी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती, माहूरची महाकाली आणि सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी ही शक्तिपीठे आहेत. परंतु आदिशक्तीचं मूळ स्थान सप्तशृंगी हेच असल्याचे सांगितले जाते. ओंकारातील मकर पूर्ण रूप होऊन सप्तशृंग गडावरच स्थिरावला म्हणून हेच मूळ रूप आणि हीच आदिमाया. ही 18 हातांची ही महिषासूर मर्दिनी ही श्री महालक्ष्मी देवी, हीच महाकाली आणि हीच महासरस्वती होय. अशा त्रिगुणात्मक स्वरूपात आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणून श्री सप्तशृंगी देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो. मधमाशांचे पोळे तोडताना एका भक्ताला देवीची मूर्ती दिसल्याची आख्यायिका आढळते. सप्तशृंगी देवीला ब्रह्मरूपिणी असेही म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कमंडलातून निघालेली गिरिजा महानदी ही सप्तशृंगी देवीचे रूप असल्याचे सांगितले जाते. तर भगवान हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला, तोच हा सप्तशृंग गड अशी सुद्धा मान्यता आहे. सप्तशृंग या शब्दाचा अर्थ 7 शिखरे असा आहे. गडाच्या पायथ्याशी नांदोरी गाव आहे. गडाच्या शिखरावर विविध औषधी वनस्पतीही आढळतात. गडावर कालीकुंड, सूर्यकुंड, दत्तात्रय कुंड अशी कुंड आहेत. गडाच्या पूर्वेला खोल दरीने विभागलेला मार्कंडेय डोंगर आहे. या ठिकाणी ऋषी मार्कंडेय यांचे वास्तव्य होते असे मानले जाते. या ठिकाणीच त्यांनी दुर्गा सप्तशतीची रचना केली. देवी महाकाली, देवी महालक्ष्मी आणि देवी महासरस्वती रूपातही आई सप्तशृंगीची पूजा केली जाते. रामायणातील एका कथेनुसार जेव्हा प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण नाशिकच्या तपोवनात गेले तेव्हा तेही या देवीच्या दारात आले होते असे सुद्धा म्हणतात. महिषासुराच्या नाशासाठी जेव्हा सर्व देवी देवतांनी मातेची आराधना केली तेव्हाच ही देवी सप्तशृंगीच्या रूपात प्रकट झाली असेही म्हणतात. शिवभागवत कथेमध्ये संपूर्ण देशात 108 शक्तिपीठांचा उल्लेख आहे. त्यापैकी याच महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ म्हणून सप्तशृंगीची पूजा केली जात असली तरी याशिवाय कोणत्याही पुराणात अर्धशक्तिपीठाचा उल्लेख आढळत नाही. तरी देखील भागवत पुराणात असा उल्लेख असल्याचे सांगितले जाते की 3.5 शक्तिपीठांना ओंकाराचे सगुण रूप मानतात. ओंकारामध्ये 3.5 मात्रा आहेत. त्यातील आकारपीठ म्हणून माहूर ओळखले जाते, उकार रूप म्हणून तुळजापूर ओळखले जाते, तर मकार रूप म्हणून कोल्हापूर आणि ऊर्ध्व मात्रा म्हणजे सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे. कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांनाच होत नाही असा उल्लेखही पुराणात आढळतो. याशिवाय महिषासुराचा वध केल्यानंतरच देवीने या गडावर वास्तव्य केल्याचं सुद्धा म्हटलं जातं. येथे देवीची 18 भुजा असलेली सप्तशृंगी रूपाची मूर्ती स्वयंभू आहे. 8 फूट उंचीची मूर्ती पाषाणामध्ये कोरलेली आहे. येथील गाभाराला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत आणि या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडतं. देवीची मूर्ती 8 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लेपलेली आहे. दोन्ही बाजूस 9 असे एकूण 18 हात या मूर्तीला आहेत. येथे देवी सप्तशृंगी प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केलेली आहेत. महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आदी देवांनी शस्त्रे देवीला दिल्याचे सांगितले जाते. सप्तशृंगी देवीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चैत्र नवरात्र. चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न भासते, तर शारदीय नवरात्र उत्सवामध्ये देवीचे मुख गंभीर असल्याची मान्यता असल्याचे सांगितले जाते. याचबरोबर महानुभाव लीळा चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धामध्ये इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छित होऊन पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला, तोच हा सप्तशृंगगड असे मानलं जातं. याशिवाय सुरतेची लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भही बखरीमध्ये नोंदवल्याचा आढळतो. सप्तशृंगी माता ही स्वामी निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी होती. त्याशिवाय
निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी 3 दिवस या गडावर ध्यानस्थ बसले होते, अशी एक घटना या स्थानास जोडलेली आहे. याच पर्वताच्या परिसरात महिषासुराचे एक छोटेखानी मंदिर असल्याचे सुद्धा आढळून येते. येथे महिषासुराच्या धडापासून वेगळ्या झालेल्या शिराचे पूजन केले जाते असे सुद्धा म्हटले जाते. गडावर देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी 472 पायऱ्यांचा रस्ता आहे आणि दर्शन झाल्यानंतर उतरून येण्यासाठी दुसरा रस्ता आहे. अशा पद्धतीने गडावर जाण्यासाठी आणि येण्यासाठी 2 वेगवेगळे मार्ग आहेत. 2018 पासून येथे रोपवेचा देखील वापर सुरू करण्यात आलेला आहे. मार्कंडेय ऋषींनी देवीची महिमा गाताना 700 श्लोक लिहिले आणि हे श्लोक म्हणजेच दुर्गा सप्तशती. हे श्लोक ऐकण्यासाठी देवी थोडीशी डावीकडे झुकलेली आपल्याला दिसून येते. भक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाने रोपवेची सुविधा देखील चालू केलेली आहे, ज्याच्या मदतीने भक्त केवळ 3 मिनिटांमध्ये देवीच्या दर्शनाला गाभाऱ्यामध्ये पोहोचू शकतात. त्याचप्रमाणे मंदिरात जाणारा पायी रस्ता देखील विकसित केला असून भक्तांसाठी पाण्याची सुविधा, भोजन व्यवस्था, रुग्णालये आणि विश्रामगृहे उपलब्ध करून दिलेली आहेत. भाविकांसाठी भोजनालयाची देखील, महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा या अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने मन अतिशय प्रफुल्लित असे होऊन जाते. या देवीच्या दर्शनाने आपल्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश होतो. आपल्या आयुष्यामध्ये जी संकटे राक्षसरूपी घेऊन येतात, ती संकटे नाहीशी करण्याची ताकद आपल्याला देवी माता देते. अशी ही अर्धपीठ म्हणून प्रसिद्ध असलेली वणी येथील सप्तशृंगी माता या देवीच्या दर्शनाला तुम्ही एकदा तरी आवर्जून जा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.